हॅलो एव्हरीवन, वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आयोगाने आज दिलेल्या MPSCच्या सर्व अपडेट्स आपण कव्हर करणार आहोत. बघा, आयोगाने आज धाड सर्व पोस्टचे जे आहेत ते रिझल्ट लावलेले आहेत. काहींचे फायनल रिझल्ट आलेले आहे, काहींच्या फायनल रेकमेंडेशन लिस्ट आलेल्या आहे, काही पदांच्या जनरल मेरिट लिस्ट आलेल्या आहे. बघा, PSI 2021ची जनरल मेरिट लिस्ट आयोगाने पब्लिश केलेली आहे. तसेच टेक्निकल असिस्टंटचा निकाल पब्लिश केलेले आहे. 8 तारखेला आयोगाने सब रजिस्ट्रारचा निकाल पब्लिश केलेला आहे. तसेच इतर काही महत्त्वाचे अपडेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 विषयी एक महत्त्वाची अपडेट आहे. तर जे शिफारस पात्र उमेदवार आहे व जे ना शिफारस पात्र आहे त्यांना त्यांचे गुणपत्रक त्यांच्या प्रोफाईलमध्ये दिसणार आहे. सो ते चेक करू शकतात. म्हणजे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते देखील आणि ज्यांचं नाही झालं ते देखील चेक करू शकतात. आज आयोगाचं हे अपडेट आलेलं आहे. त्यानंतर पुढचा अपडेट, महत्त्वाचा अपडेट म्हणजे PSI 2021चा म्हणजे MPSC कंबाईन ग्रुप बी मेन्स 2021चा सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाने पब्लिश केलेली आहे आज दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी. गट व मुख्य परीक्षा 2021 या परीक्षेतील PSI अनाथ आरक्षणासंदर्भात मूळ अर्ज क्रमांक प्रकरणावरील माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांच्या 5 एप्रिल रोजीच्या आदेशानुसार अनाथांची 2 पदे प्रस्तुत जाहिरातीमध्ये समाविष्ट केलेली आहेत आणि एकूण 378 जागांसाठी हा PSI 2021चा रिझल्ट जो आहे तो लावण्यात आलेला आहे. सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी आहे, यातून एक प्रोव्हिजनल रेकमेंडेशन लिस्ट येते, त्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्ट किंवा फायनल रेकमेंडेशन लिस्ट येत असते. बघा, आता ही जनरल मेरिट लिस्ट आहे PSI 2021 साठीची. PSI 2021 मध्ये टॉपर आहेत कळसकर अजय बाळासाहेब वेसर. OBC कॅटेगरीमधून त्यांना एकूण त्यांची टोटल जी आहे ती 329 आहे. पेपर 1 मध्ये 144 गुण, पेपर 2 मध्ये 161.50 गुण आणि टोटल त्यांची रिटर्न झालेली आहे 305 ची. इंटरव्ह्यूचे 24 गुण असे मिळून त्यांचे 329.50 गुण झालेले आहेत. त्यानंतर 2 नंबरला दराडे बाळासाहेब सुभाष. बघा, मी एक नोटीस केलं की या रिझल्टमध्ये जे लोक आहेत तर ते 2023च्या रिझल्टमध्ये देखील आहेत, काही 2022च्या रिझल्टमध्ये देखील आहे. त्यामुळे या PSIच्या वेटिंग लिस्टमधून बऱ्याच जणांना सिलेक्शन मिळू शकतं. अजून रेकमेंडेशन लिस्ट आयोगाने दिलेली नाही, पण जेव्हा मिळेल बघा तेव्हा ऑप्टिंग आउट खूप सारे कॅन्डिडेट्स करणार आहेत, कारण डबल पोस्ट असलेले कॅन्डिडेट यामध्ये आहेत. कारण हे 2021चा रिझल्ट आहे मित्रांनो. त्यानंतर आयोगाच्या 2 पेपर झालेले आहेत, 22चा देखील 23चा देखील. ओके, PSIचा रिझल्ट अजून बाकी आहे 22चा वगैरे. सो 22चं सध्या ग्राउंड सुरू आहे, त्यानंतर लगेचच आयोग रिझल्ट पब्लिश करेल अशी अपेक्षा आहे आणि 23चा रिझल्ट देखील त्यानंतरच येऊ शकतो. बघा, आता पुढची अपडेट आपण बघूया, ती म्हणजे बघा राज्य उत्पादन शुल्क म्हणजे ESI ग्रुप सीचं जे पद आहे बघा, कंबाईन ग्रुप सी एक्झामिनेशन मधून भरलं जातं. तर गट क सेवा मुख्य परीक्षेमधील राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक हे पद आहे. तर त्याचा अंतिम निकाल आयोगाने लावलेला आहे, म्हणजे फायनल रिझल्ट लावलेला आहे. फायनल रिझल्ट म्हणजे काय, तर फायनली ज्यांना सिलेक्शन मिळालेलं आहे किंवा जे प्रोव्हिजनली सिलेक्शन होतं त्यांचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे अशा कॅन्डिडेटची लिस्ट आयोगाने पब्लिश केलेली आहे. तर नाशिक जिल्ह्यातील भुसनार गौरव धर्मा हे सर राज्यातून व मागास वर्गवारीतून प्रथम आलेले आहेत आणि महिला वर्गवारीतून श्रीमती गायकवाड भूमिका भगवान या मॅडम आलेल्या आहेत, या प्रथम आलेल्या आहेत. ओके, या सोलापूर जिल्ह्यातील आहे. मित्रांनो, ESIची खूप कमी पदं होती, इथे तुम्ही बघू शकता. फायनल मेरिट लिस्ट आहे ही, म्हणजे फायनल मेरिट लिस्ट तुमच्या समोर इथे दिसत आहे तुम्हाला. बघा, भुसनार गौरव धर्मा हे सर आहेत, यांना 321.50 गुण मिळालेले आहे. पेपर 1 मध्ये आउटस्टँडिंग मार्क्स आहेत 171, पेपर 2 मध्ये देखील 150.50. 2023चा हा रिझल्ट आहे ESI या पदासाठीचा. ओके, लक्षात ठेवा. मेन्सला बघा, टोटल कॅन्डिडेट जर आपण बघितले तर खूप कमी कॅन्डिडेट होती, कारण जागा देखील खूप कमी होत्या. एकूण 83 कॅन्डिडेट्सने मेन्स दिलेली होती आणि त्यांचे सर्वांचे मार्क्स तुम्हाला इथे दिसत आहेत. ओके, त्यानंतर बघा, आता ही आहे ESI साठीचीच एक रेकमेंडेशन लिस्ट, इलिजिबल फॉर रेकमेंडेशन. ओके, सो इथे एकूण 6 जागा होत्या बघा, तुम्ही ते बघू शकतात कॅटेगरी वाईज. OBC फिमेलची 1, EWS 1, OBC 1, NTCची जागा मेन्शन नव्हती. त्यानंतर NTC, त्यानंतर DTA ST ओपनसाठी 1 जागा होती. अशा प्रकारे एकूण 6 जागांसाठी ESI 2023चा हा पेपर घेण्यात आला होता. सो 6 जागांसाठी बघा सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट भुसनार गौरव धर्मा हे सर आहेत, आदित्यराज विष्णू चव्हाण, त्यानंतर शितोळे विशाल विलास, त्यानंतर गायकवाड भूमिका भगवान. तर यांचं 286.5 गुणांवरती सिलेक्शन झालेलं आहे. राठोड विशाल पंढरीनाथ DTA मधून 285 वरती आणि
वानोळे राहुल सुभाष हे सर एस टीमधून 251 मधून एस टी जनरल 1 त्यांचा रँक आलेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हा ESIचा रिझल्ट आहे, एक्साइज सब इन्स्पेक्टर राज्य उत्पादन शुल्क. त्यानंतर गट क मधील टेक्निकल असिस्टंट जे पद आहे तांत्रिक सहाय्यक, तर त्याचा अंतिम निकाल देखील आलेला आहे आज दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी. तर यातील घुगे विकास अशोक हे सर प्रथम आहेत आणि ते सोलापूर जिल्ह्यामधील आहेत. राज्यातून प्रथम आहेत, मागासवर्गवारीतून देखील प्रथम आहेत आणि भजड संवर्गातील कट ऑफ मार्क्स आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले बघा गुण वगैरे. इथे तुम्ही बघू शकतात ही टेक्निकल असिस्टंट या पदाची फायनल मेरिट लिस्ट आहे. टेक्निकल असिस्टंट देखील एक ग्रुप सीचं पद आहे मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहित असेल. यामध्ये घोगे विकास अशोक हे सर आहेत टॉपर. 158 पेपर 1 मधील गुण आणि 124 पेपर 2 मधील गुण असे त्यांचे 282.5 गुण झालेले आहेत. सेकंड जयबाय किरण अशोक हे सर आहेत आणि त्यांना देखील टोटल त्यांची 182.50 गुणांची आहे. हा रिझल्ट ऑलरेडी आला होता, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली होती, आता फायनल मेरिट लिस्ट आहे, म्हणजे हे फायनल सिलेक्शन आहे. बघा टेक्निकल असिस्टंट फक्त एकच पोस्ट होती आणि त्या एकाच पोस्टवरती टॉपर कॅन्डिडेट घुगे विकास अशोक हे सर आहेत NTD कॅटेगरीमधून 182.5 गुणांवरती आणि NTDचीच फक्त जागा होती, त्यामुळे NTDचाच कॅन्डिडेट तिथे येणे अपेक्षित होतं. इथे कट ऑफ देखील मेन्शन आहे बघा 282.5 282.50. ओके, पण ESIचा कट ऑफ बघण्याचं राहून गेलं बघा. स्टेट एक्साइजचा कट ऑफ आहे ओपन जनरलचा 321, ST जनरल 251, DT जनरल 285, OBC जनरल 294, OBC फिमेल 286 आणि EWS जनरल 304 गुण आहेत. अशा प्रकारे हा रिझल्ट लागलेला आहे. पुढे बघा आपण आता एक अपडेट आपल्याकडून राहून गेली होती 8 एप्रिल रोजीची, तर ती अपडेट आहे बघा दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल लागला होता 8 तारखेला. त्यामध्ये लांडगे भूषण निवृत्ती हे सर प्रथम आलेले होते नाशिक जिल्ह्यातील आणि अराखीव गटातून सांगली जिल्ह्यातील श्रीमती कोळेकर गीतांजली रवींद्रनाथ हे प्रथम आलेल्या आहेत. बघा इथे ॲडव्हर्टाईज पोस्ट वगैरे तुम्हाला दिसतील. टोटल पोस्ट ज्या होत्या त्या 49 होत्या सब रजिस्ट्रार या पदासाठी आणि तिथं जर तुम्ही नावं बघितले बघा भूषण निवृत्ती लांडगे हे सर आहेत, त्यानंतर विजय नागनाथ लमकाणी, भुसनार गौरव धर्मा, भुजबळ रवींद्र शिवाजी. तर अशा प्रकारे इथे तुम्हाला हे नावं दिसतात. मित्रांनो लवकरच आपल्या चॅनलवरती 2023ला STI आणि ASO या दोघं रिझल्टमध्ये असणारे सर येणार आहेत, ते तुम्हाला गाईड करणार आहेत अभ्यास कसा करायचा वगैरे. लवकरच 1-2 दिवसांमध्ये त्यांचा व्हिडिओ येणार आहे. सो लवकरच तो व्हिडिओ तुम्हाला आता बघायला मिळेल आणि त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होणार आहे. बघा ही फायनल मेरिट लिस्ट आहे सब रजिस्ट्रार या पदासाठी, सब रजिस्ट्रार. तर अशा प्रकारे या सर्व MPSCच्या अपडेट तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या. मित्रांनो मी ट्राय करेल की या सर्व PDFs तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एखाद्या लिंकमध्ये देईल. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता. चॅनलला तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.